नमस्कार, मी प्रतिभा. तसं तर हे कुकिंग चॅनल आहे, पण मी आज महाशिवरात्रीच्या दिवसाचा छोटासा एक व्लॉग शेअर करणार आहे. बघा, तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी तेलंगणामध्ये राहते, सिकिंद्राबादला. त्यामुळे इथल्या काही छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जास्त काही नाही व्लॉगमध्ये, कारण मला व्लॉग कसं बनवतात हे अजिबात माहिती नाही, पण मी ट्राय केलेलं आहे. घरची पूजा, साफसफाई सगळं झालेलं आहे. आता मंदिरसाठी आम्ही निघालेलो आहोत. तुम्हाला सांगते, इथले लोक ना, म्हणजे तेलुगू लोक इतकं भारी, म्हणजे कडक, जे निरंकार आपण जे उपवास म्हणतो तशा प्रकारे करतात. दिवसभर पाणी सुद्धा पित नाही ते. संध्याकाळी मंदिरला जाऊनच तिथे फ्रुट्स वगैरे, फळं जे आहेत, दूध वगैरे असं पितात. पण आपण तर साबुदाणा किंवा बगर वगैरे खातो. आता इथे आम्ही मंदिरमध्ये आलेलो होतो. खूप छान मंदिर सुद्धा होतं. आणि आता ही माझी मैत्रीण, आम्ही सगळे फॅमिली असं अपार्टमेंटमधले आमच्या फॅमिली गेलेलो होतो. खूप छान असे महादेवाचे पिंडी, आणि हे जे महादेव आहे ना, असं घंटीपासून बनवलेलं होतं. खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. आणि इथे एका दगडावर सुद्धा छान असं महादेवाचं पिंड ठेवलेलं होतं. मस्त मंदिर, खूप भारी होतं. आणि इथले मंदिर ना खूप प्रशस्त असतात, मोठे मोठे असे मंदिर, छान असं व्यवस्था. मग त्यानंतर घरी आल्यानंतर मुलांसाठी डाळ भात बनवले. आणि आता बघा, घरचं काम तर कुणाला चुकलेलंच नाही. त्यानंतर आता मला साबुदाणा वडे बनवायचे होते, म्हणून मी इथे बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले आहे. तसं तर आमच्याकडे आलू म्हणतात. मी माझ्याबद्दल मी सांगेन पुढच्या व्लॉगमध्ये की मी कुठली काय सगळं मी छोटासा असा व्लॉग शूट करण्याचा ट्राय केलेला आहे. जर तुम्हाला खरंच माझे व्लॉग आवडले तर सांगा, आणि मी म्हणजे कंटिन्यू करेन. नाहीतर आपलं किचन व्हिडिओज तर आहेत, मला स्वयंपाक करायला आवडते, त्यामुळे मी वेगवेगळे पदार्थ तुमच्यासोबत शेअर करत राहते. आता माझ्या मुलीला इथे टरबूज कापून द्यायचं होतं, ते कापून दिले. आणि थोडंसं मीठ घाल मम्मी, हे कर ते कर, मग ते मुलांचं असतंच ते केलं. त्यानंतर परत मी इथे भांडे क्लीन करून घेतले, की कारण माझ्या इथं अपार्टमेंटमध्ये ना परत आम्हाला पूजा होती. म्हणजे असं महादेवाचं पिंड आणून प्रत्येक आपापलं पूजा करायचं असं होतं. त्यामुळे मी घरी आल्यानंतर लगेच कामाला लागले. घर क्लीन करून घेतले, भांडे वगैरे, किचन वाटा क्लीन करून लगेच साबुदाण्याचे वडे बनवायला घेतले, जेणेकरून खाली गेल्यानंतर पूजाला थोडं समाधान पूजा करता येईल, कामाचं टेन्शन राहणार नाही. त्यामुळे इथे लगेच साबुदाणा वडे बनवून घेत आहे. आता हे सगळं लवकर सावरायचं होतं, कारण मला 9 वाजता खाली पूजा स्टार्ट होणार होती. म्हणजे 8 वाजेपर्यंत खाऊन वगैरे तयार झालं खाणं वगैरे, की मग परत भांडे, परत मग हे सगळं किचन वाटा क्लीन करून जायचं होतं. त्यामुळे मी आता साडी वगैरे नेसणार नव्हते. तर असंच आता आम्ही सगळं छान असे वडे आणि चटणी मस्त एन्जॉय केलं. सगळेच मुलांसाठी सुद्धा हेच बनवले होते. मग सगळं आवरून मी हे परत खाली गेले आणि छान असं समाधान पूजा केलं खाली सगळे. आणि तिथं भजन, पूर्ण म्हणजे मंत्र वगैरे सगळंच होतं. प्रसाद भारी वाटलं. तर तुम्हाला कसा वाटला छोटासा व्लॉग? खरंच किचनच्या व्यतिरिक्त काही बघायचं असेल, जर व्लॉग आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये